श्री गुरुभ्यो नमः। उपस्थित ज्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतो असे राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पवित्र समाधीस्थळी विनम्र नमन करून या ठिकाणी उपस्थित सर्व शिवाचार्य मंडळ यांच्याही चरणी अनंत अनंत वंदन करून उपस्थित सर्व कीर्तनकार प्रवचनकार शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित सर्व आजचा हा कार्यक्रम धार्मिक नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे, तो सामाजिक मुद्दा आहे आणि याच्यामध्ये सर्वच शिवाचार्य आतापर्यंत सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीच्या पाठिंबी म्हणजे सरांच्या पाठिंबी सर्व शिवाचार्य आहेत हे आतापर्यंत आपण सर्वांनी ऐकलेलं आहे। त्याच्यामुळे इथून पुढचं कार्य हे आपल्या सर्वांना करायचं आहे। त्यामध्ये आम्हीही आहोत, कीर्तनकारही आहेत, प्रवचनकारही आहेत आणि समाज बांधव म्हणून आपण स्वतःही आहोत। कारण ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची जबाबदारी म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली प्रथम जबाबदारी असते। म्हणून प्रत्येक व्यक्तीने धर्माच्या रचनामध्ये वीरशैव लिंगायतच लिहायचं आणि जातीच्या रचनामध्ये सरांनी सांगितल्या पद्धतीने लिंगायत शब्द लिहून जातीचा रचना पूर्ण करायचा आहे। आणि त्याचबरोबर अनेक व्यक्ती म्हणतील की तुम्ही हिंदू विरोधी आहात, तर आम्ही हिंदू विरोधी नाही, आम्ही हिंदू संस्कृतीतच जन्म घेतला आणि हिंदू संस्कृतीमध्येच वाढतो आहोत। पण आमचा धर्म त्या धर्माप्रमाणे जगणं आणि आमच्या धर्माच्या बाबतीत बोलणं आणि त्याला जागृत ठेवणं हे आपलं परम कर्तव्य आहे। ज्या पद्धतीने आपण मनमथ स्वामींचं उदाहरण घेतो, मनमथ स्वामी ज्यावेळी धर्म प्रचार आणि प्रसार करायला निघाले त्यावेळी त्यांच्यावर सुद्धा असंख्य प्रकारच्या अडचणी आल्या, तसं आपल्याला सुद्धा येऊ शकतात। आपण सद्गुरू माऊलींचं नाव घ्यायचं आणि त्या गोष्टीला सुरुवात करायची अडचणच येणार नाही। त्यामुळे आपण आपल्या धर्माच्या रचनामध्ये म्हणजे 7 नंबरच्या कॉलम मध्ये आपला धर्म वीरशैव लिंगायतच लिहायचा आणि ज्यात लिंगायत आणि पुढे जे असेल त्या पद्धतीने लिहायचं। सरांच्या या निर्णयाच्या पाठीशी मानूरकर महाराज या नात्याने तसेच आम्ही बार्शी शिवाचार्य या नात्याने सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत। बार्शी शिवाचार्य आणि आम्ही मानूरकर महाराज या नात्याने सरांच्या दिल्लीतील उपोषणाच्या कार्याला सुद्धा आम्ही येणार आहोत। आता तुम्ही सुद्धा सर्वांनी यायचं आहे, त्यामुळे आपलं कार्य आपण प्रत्येकाने ओळखू आणि त्या पद्धतीने करूया हीच अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो। ओम शांती शांती।